सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। सोनं आणि चांदीच्या दरामध्ये आता मोठी घसरण झालेली आहे। सोन्याचे दर 3,113 रुपयांनी घसरले तर चांदीचे दर 12,360 रुपयांनी कमी झाले। सोनं चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यामुळे आता मोठा दिलासा मिळणार आहे। याच संदर्भात ग्राहक आणि व्यापाऱ्यांशी आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी संवाद साधला, पाहूया। गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आहे। सोने तज्ञांनी असंही त्यांचं मत व्यक्त केलं होतं की सोन्या हे जवळपास 1 लाखाचा पल्ला गाठेल। मात्र सोने 94,000 पर्यंत गेल्यानंतर सातत्याने सोन्यामध्ये कुठेतरी आता घसरण होत असताना पाहायला मिळत आहे। आपण आहोत जळगाव शहरातील सराफ बाजारामध्ये। सोन्यामध्ये जवळपास 3 ते 4 दिवसामध्ये 3,500ने घसरण झाली असून चांदीमध्ये देखील जवळपास 12,000ची घसरण झालेली आहे आणि ग्राहकांमध्ये कुठेतरी दिलासाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत, ते आपल्याशी जुडलेले आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय सांगणार तुम्ही? या ठिकाणी लगन सराईच्या निमित्तानं सोनं खरेदी करायला आलेले आहात आणि सोन्यामध्ये 3,500ने तर चांदीमध्ये 12,000ची घसरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तसं तर मला खूप आनंद झालेला आहे, म्हणजे घसरण होण्याकरता मी पण माझ्या लग्नाकरता सोनं घेण्याकरता आलेले, पण भाव इतक्या तेजीने वाढतोय, इतका म्हणजे ढगाला पोहोचलेला आहे भाव। तर म्हणजे थोडी भीतीच वाटत होती आम्हाला की आम्ही सोनं कसं घ्यायचं, समोरच्या व्यक्तीला आम्ही कसं द्यायचं, आम्ही स्वतःहून कसं घ्यायचं, आम्ही जिथे 1-2 ग्राम घ्यायचं ते विचार करायचो। आता थोडासा भाव कमी झालाय, त्यामुळे वाटतं की 1 ग्राम तरी आम्ही एक्स्ट्रा घेऊ शकतो बस। मी सरकारला थोडी विनंती करते की बा तुम्ही थोडा भाव अजून कमी करावा, म्हणजे मिडल क्लास लोकांना जो असं आहे ना सोनं घेण्यासाठी परवडेल असं तुम्ही करा प्लीज, ही रिक्वेस्ट आहे तुम्हाला। कमी झालं तर खूप चांगलं होईल, अजून आम्हाला जास्त एक्स्ट्रा घेता येईल। डोनाल्ड ट्रम्पने जेव्हा डिक्लेरेशन केलं त्या डिक्लेरेशन मध्ये टॅरिफ रेट मध्ये सोनं आणि चांदीला वगळलं आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट सोन्यावरती पडला आणि सोनंच नाही तर सगळे मार्केट्स हे पडत आहे, कारण की इन्व्हेस्टर्सने आपले सगळे फंड्स काढलेले याच्यातनं, म्हणून आज सोन्याचे भाव 88,000 पर्यंत आलेले आणि टॅक्स पकडून ते 90,500 पर्यंत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।